ऑनलाईन खरेदीत ग्राहकांची कशी फसवणूक होते याचा प्रत्यय सुधागड पालीत आला आहे। जनार्दन भिलारे या पालीत राहणाऱ्या शिक्षकानं फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग ॲपवरून सिलिंग फॅन मागवला होता। मात्र या फॅनच्या खोक्यामध्ये चक्क विटा पाठवण्यात आल्या, यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला। कंपनीसोबत भांडून तक्रार केल्यानंतर त्यांना त्यांचे पैसे रिफंड करण्यात आले। या फसवणुकीसंदर्भातील जनार्दन भिलारे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केलाय। जनार्दन भिलारे यांनी फ्लिपकार्टवर ऑनलाईन बजाज सिलिंग फॅन ऑर्डर केला, त्याप्रमाणे डिलिव्हरी प्राप्त झाली। खोका बजाज कंपनीच्या फॅनचा होता, मात्र खोका उघडल्यावर फॅनऐवजी त्यामध्ये चक्क विटांचे 3 तुकडे निघाले। त्यानंतर त्यांनी ऑनलाईन तक्रार केली, मात्र अनेकदा समजावूनही कोणतीही हेल्प मिळाली नाही। अखेर प्रचंड मानसिक त्रासानंतर रात्री कंपनीकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आणि अकाउंट नंबर मागून त्यावर 2430 रुपये घेतलेली रक्कम जमा करण्यात आली। पण या सर्व खटापटीत ग्राहक म्हणून जो मानसिक त्रास झाला याला जबाबदार कोण, हा प्रश्न जनार्दन भिलारे यांनी विचारला आहे। सर्व ग्राहकांना सस्नेह नमस्कार। मी जनार्दन नाना भिलारे, स्वप्नपूर्ती शिक्षक सोसायटी पाली या ठिकाणी ऑनलाईन फ्लिपकार्ट या कंपनीमध्ये आपण बजाज सिलिंग फॅन मागविलेला होता आणि याची डिलिव्हरी 9 मे 2025 रोजी 10:13 डिलिव्हरी झालेली आहे। डिलिव्हरी बॉयला विनंती केली असता त्यांनी बॉक्स फोडण्यास नकार दिला। आपण काही अडचण असेल तर ऑनलाईन कंप्लेंट नोंदवू शकता असं सांगितलं। यानंतर काही वेळाने मी हा बॉक्स फोडून पाहिला। बॉक्स फोडून पाहिल्यानंतर या ठिकाणी पाहिल्यानंतर मला धक्काच बसला। या ठिकाणी हा वरचा कवर बॉक्स आहे, त्याच्या आतला कवर बॉक्स, आतला बॉक्स पाहतोय। आतला बॉक्समध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की अशा पद्धतीची रचना होती। या ठिकाणी बाकी दिसतात हे रिकामे बॉक्स टाकलेले आहेत पात्याऐवजी। आणि या ठिकाणी हा जो मुख्य बॉक्स आहे, हा मुख्य बॉक्स फोडल्यानंतर आपण पाहतोय की त्याच्या आतमध्ये कार्डसुद्धा आपल्याला दिसतंय, जे की बजाज फॅनचं या ठिकाणी वॉरंटी कार्ड आहे। त्याच्या आतमध्ये 3 विटांचे तुकडे आपण टाकलेले पाहतोय आणि हे विटांचे तुकडे टाकून ही डिलिव्हरी आपल्याला पोहोचवलेली आहे। फ्लिपकार्ट ही नामांकित कंपनी आहे, तरीसुद्धा यामध्ये आपल्याला यांनी फसवलेलं आहे। आणि यानंतर मी याचे फोटो पाठवून ऑनलाईन कंप्लेंट नोंदवली। ऑनलाईन कंप्लेंट नोंदवल्यानंतर या ठिकाणी तशी तिथे लगेच सुविधा नाही आहे की आपल्याला फोन करता येईल। पण त्यानंतर रात्री कॉन्टॅक्टमध्ये पाहिलं तर कॉन्टॅक्टमध्ये जाऊन मी या ठिकाणी फोन लावला आणि फोन लावल्यानंतर त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं, आपल्याला जो काही त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली। आणि त्यानंतर त्यांनी माझा अकाउंट नंबर मागून ताबडतोब रात्री बरोबर 11:13 आपल्या खात्यावर 2430 रुपये जमा केले आहेत। पण ग्राहकांना सर्व विनंती आहे की या ठिकाणी या कंपन्या आपल्याला मानसिक त्रास या ठिकाणी हा जो सहन करावा लागला आणि हा त्रास आपल्याला सहन करावा लागू नये म्हणून आपण काळजी घेतलेली बरी। ऑनलाईन खरेदी करताना आपण सावधगिरी बाळगणं फार महत्त्वाचं आहे। धन्यवाद। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, सुधागड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।